नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या घडीची सर्वात ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत देयके अदा करण्याबाबत शासनाने निर्गमित त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहो. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट त्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची थकीत देयके अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दिनांक 4 जून 2024 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्यास चालता टॅब उपलब्ध करून देण्याबाबत वेतन पथक माध्यमिक नाशिक यांचे दिनांक 3 जून 2024 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदरचे परिपत्रक हे पवन जोशी बिझनेस अॅनालिस्ट शालार्थ सिस्टीम महा IT मुंबई यांचे प्रति सादर करण्यात आलेले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सध्या स्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयके टॅब शालार्थामध्ये बंद आहे. सदरचे संदर्भातील वेतन पथक माध्यमिक नाशिक यांची थकीत पुरवणी देयक ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थामध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. त्या अनुषंगाने लेखा शीर्षक पुढील प्रमाणे या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थामध्ये तत्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर 220/20/442 व 220/20/478 ची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थामध्ये तत्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायदा अंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तत्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच सदरहून टॅब सध्या स्थितीत दिनांक 18 जून 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी थकीत देयके अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.